बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी रुग्णालयातून अंतरवाली सराटीकडे आता रवाना झालेले आहेत। अभ्यासकांच्या बैठकीसाठी मनोज जरांगे आता रवाना झालेत। बैठकीनंतर पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणार असल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी रुग्णालयातून अंतरवाली सराटीच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। अभ्यासकांच्या बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपचार सुरू असताना देखील बैठकीसाठी जाण्याचा निर्णय घेतलाय। बैठकीनंतर पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जरांगे पाटील दाखल होतील। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक दिलं जात नाहीये। बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त केलाय। आमचे पर्सनल वाटोळं केलेलं आहे असं जरांगे पाटील म्हणतायत। ओबीसीचा जीआर काढला पण अजून अंमलबजावणी झालेली नाहीये। आम्हाला पागल समजता का असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। तर 29 ऑगस्टला अंतरवालीत निर्णायक लढा असणार असा जरांगेंचा इशारा आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबईत एकाच वेळी अनेक मोठे प्रकल्प नकोयत, आधी सुरू असलेली कामं पूर्ण करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचं हे वक्तव्य आहे। मुंबईसारख्या मोठ्या शहरात विकास कामं करताना प्राधान्यक्रम निश्चित करणं गरजेचं असल्याचं देखील मत अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलंय। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। गोविंदांचा 10 लाखांचा विमा महाराष्ट्र सरकार उतरवणार आहे। मंत्री उदय सामंत यांची ही मोठी घोषणा आहे। रत्नागिरीतील गोविंदांनी 11 थर लावून जागतिक विक्रम करावा, उदय सामंत यांचे पथकांना आवाहन आहे। सणांवरील सर्व निर्बंध शिंदे सरकारनेच हटवलेत। चिपळूणमधील कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांचं हे विधान आहे। जय जवान पथकाप्रमाणे रत्नागिरीच्या गोविंदांची चळवळ उभी करणार उदय सामंतांचा शब्द आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला एफडीएने नोटीस पाठवली। विमलच्या जाहिरातींवरून एफडीएची ही नोटीस आहे। बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडे एफडीएकडून विमल करारांची मागणी करण्यात आलेली आहे। विमल इलायची मोहिमेतून सेलिब्रिटींनी त्वरित माघार घ्यावी अशा आदेश महाराष्ट्र एफडीए यांनी दिलेला आहे। यावर काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या पाहूयात। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मंत्री उदय सामंत चाकण एमआयडीसीला भेट देणार आहेत। दुपारी 4 वाजता अधिकारी उद्योजकांशी चर्चा करणार। चाकण एमआयडीसी बाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। चाकण एमआयडीसी मधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीचा दौरा करणार आहेत। दुपारी 4 वाजता ते अधिकारी, उद्योजक, कामगार व स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करणार आहेत। त्यामुळे सामंत चाकण एमआयडीसी बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जरांगे पाटील अभ्यासकांसोबत आज आरक्षणाबाबत बैठक घेणार आहेत। अभ्यासकांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन देखील करणार आहेत। मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही, मी मराठा समाजाला मरू देणार नाही असं देखील आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबईकरांवर लवकरच करांचा भार वाढण्याची शक्यता आहे। महसूल वाढवण्याचे आयुक्तांचे निर्देश आहेत। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे निर्देश आता देण्यात आलेत। मुंबईत सद्यस्थितीत जवळपास 2 लाख कोटींची कामं सुरू आहेत। महसूल वाढीसाठी प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। जल अभियंता, पाणीपुरवठा विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, कर निर्धारणा व संकलन विभाग, विकास योजना, इमारत प्रस्ताव विभागासह काही विभागांना आयुक्तांकडून पत्र पाठवण्यात आलंय। घनकचरा वापरकर्ता शुल्क, पाणीपट्टी वाढ, जल आणि मलनीसारण शुल्क आकारणीसाठी चाचपणी होणार आहे। याचा अहवाल काहीच दिवसात संबंधित विभागाकडून महापालिका आयुक्तांना सादर होईल। त्यावर चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। माझं मत काढून घेण्याची सरकारमध्ये हिंमत नाहीये। अभिनेते प्रकाश राज यांचं हे वक्तव्य आहे। माझ्याकडे मतदान करण्यासाठी अजून 2 वर्ष बाकी आहेत। तुम्ही माझं 1 मत घेऊ शकता, पण तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मी 10 मतांवर प्रभाव टाकू शकतो। अभिनेते प्रकाश राज यांचा हा सरकारला इशारा आहे। आईस्क्रीमच्या कॅरेटमध्ये उंदरांचा वावर पाहायला मिळतोय। कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील ही घटना आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ब्लिंकिटच्या स्टोअरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य अजूनही तसंच आहे। 35 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेच आहे। आजही समुद्रकिनारी कचरा आणि चिखल पाहायला मिळतोय। तर मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा आजही फोल ठरतोय। लोकशाही मराठीकडून
रियालिटी चेक आजही आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोनिया गांधींनंतर सोलापुरातील प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमाची सगळीकडे आता चर्चा होतीये। प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमातील वंदे मातरमची चर्चा आता सगळीकडेच होते। या कार्यक्रमात काही कडवे गायल्याची माहिती समोर येते। संपूर्ण वंदे मातरम न गाता 1 मिनिटातच वंदे मातरम उरकण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरमवरून चर्चा होतीये। काही कडवे गायल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंझींसोबत राष्ट्रगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात वंदे मातरम गीताची काही कडवी सादर करण्यात आली। संपूर्ण वंदे मातरम 3 मिनिटांचं असताना 1 मिनिटात उरकण्यात आलं। दिल्ली येथील काँग्रेसच्या कार्यक्रमामध्येही वंदे मातरमच्या सादरीकरणावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे। दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्या संदर्भातही वंदे मातरमवरून भाजपकडून आरोप करण्यात आले होते। काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावलेत। सोलापुरातील प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमातील वंदे मातरमच्या सादरीकरणावरूनही आता काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जयकुमार गोरे आणि सुषमा अंधारेंमधील शाब्दिक वाद आता तीव्र झालेला आहे। जयकुमार गोरे हे कॉप्या करून पास झालेले मंत्री आहेत। संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहेत। फेसबुक पोस्टद्वारे सुषमा अंधारेंची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सुषमा अंधारे यांच्यातील शाब्दिक वाद आता आणखी तीव्र झालाय। गोरे यांनी अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केलेल्या वक्तव्यावर अंधारे यांनी जोरदार पलटवार केलाय। अंधारे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्रतिक्रियेत म्हटलंय की जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे। याआधीही सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विविध वक्तव्यांवर टीका केली होती। त्याला उत्तर देताना गोरे यांनीही अंधारे यांच्यावर जोरदार शब्दात पलटवार केला होता। त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांची चर्चा आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळतेय। पुढील महत्त्वाची बातमी। नालासोपाऱ्यात 36 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले। नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरातील हा प्रकार आहे। एका नायजेरियन व्यक्तीच्या घरातून कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर तुळीस पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य अजूनही तसंच आहे। 35 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेच आहे। आजही समुद्रकिनारी कचरा आणि चिखल पाहायला मिळतो। तर मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा आजही फोल ठरलाय। लोकशाही मराठीकडून सतत हा रियालिटी चेक सुरूच आहे। लावणीच्या सादरीकरणाला लागणार योग्यता प्रमाणपत्र। अश्लीलता असल्यास आता कायदेशीर कारवाई होणार आहे। कार्यक्रमाची संहिता निवेदन व सारांश मंडळाकडे सादर करून पूर्व परवानगी घेणं। आयोजकांसाठी नियमानुसार अनिवार्य लोककलेचा नृत्य प्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लावणी नृत्याला अश्लीलतेचे वळण लागल्यानं आता सेन्सॉर बोर्डचा अंकुश आता लावण्यात आलेला आहे। त्यामुळे अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी तमाशा लावणी आदी कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी राज्याच्या सेन्सॉर बोर्डाकडून योग्यता प्रमाणपत्र घ्यावं आता लागणार आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। घरासमोर कचरा टाकण्याच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। महिलेच्या पतीवर हातोड्याने हल्ला करण्यात आलेला आहे। गंभीर जखमी झालेली आहे ती महिला। सांगलीच्या कुपवाडमधील ही घटना आहे। आरोपीला फाशी द्या पडळकर यांची ही मागणी आहे। यानंतर एक मोठी बातमी। आईस्क्रीमच्या कॅरेटमध्ये उंदराचा वावर पाहायला मिळालाय। कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील ही घटना आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। 7ही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे आणि पाणी साठ्यात समाधानकारक वाढ पाहायला मिळते। 7 तलावांमध्ये 92.24% उपयुक्त पाणी साठा आहे। मुंबईतील विहार, तुळशी आणि मोडक सागर हे 3 तलाव 100% भरले आहेत। तर तानसा तलावात 99.26% आणि मध्य वैतरणा तलावात 96.95% पाणी साठा आहे। भातसा तलावात 90.62% तर अप्पर वैतरणामध्ये 83.20% पाणी साठा नोंदवण्यात आलाय। 7ही तलावांमध्ये मिळून 13,34,979 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 90.16% होता। तर 2024 मध्ये 93.23% पाणी साठा होता। तर बातमी आहे पंढरपुरातून।
सलगच्या सुट्ट्यांमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। शनिवार आणि रविवारच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेत। मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा, वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले। विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागत आहे, तर मुखदर्शनासाठी 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो। तर राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघरच्या डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेर तलाव इथं 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ग्रामसेविका अधिकारी दिशा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य रवींद्र राऊत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। मात्र ध्वजारोहणानंतर तब्बल 24 तास उलटूनही राष्ट्रध्वज उतरवण्यात आला नाही। आज सकाळी 9 वाजेपर्यंत तिरंगा फडकत असल्याचं निदर्शनास आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत ग्रामपंचायतीने दाखवलेल्या या निष्काळजीपणावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली जाते। तर सिंधुदुर्गच्या भुई बावडा घाटात दरड कोसळलीये आणि यामुळे वाहतूक ठप्प झालीय। मुसळधार पावसामुळे मोठमोठे दगड कोसळले आणि दगड कोसळल्यानं घाटमार्ग पूर्णतः बंद झालाय। कोल्हापूरला जाणारी वाहतूक उंबर्डे वैभववाडी मार्गे वळवली गेली आहे आणि दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे। वैभववाडी कोल्हापूरला जोडणाऱ्या भुई बावडा घाटात दरड कोसळल्यानं भुई बावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय। काल रात्री घाटात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोठमोठे दगड कोसळून हा घाटमार्ग पूर्णतः बंद झालाय। त्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरला जाणारी वाहतूक उंबर्डे वैभववाडी करून घाटमार्गे वळवण्यात आली आहे। जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळालाय। विसर्जन काळात मुंबईत पावसाची विश्रांती पाहायला मिळते। गणेश विसर्जनाच्या काळात मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे। यंदा बाप्पाच्या विसर्जनावेळी पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबर पर्यंत पावसात घट होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते। गणेश विसर्जनाच्या काळात मुंबईत पावसाची शक्यता यामुळे कमी आहे। यामुळे यंदा बाप्पाच्या विसर्जनावेळी पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। नंतर पाहूयात पुढील महत्त्वाची बातमी। सांगली जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई जाणवतीये। इतर खतांची सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा आहे। हरित धाराशिव अभियान 2.0 अंतर्गत 12 तासात 10 लाख वृक्ष लागवडीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली। गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड टीमकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांना सर्टिफिकेट देण्यात आल्यानंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांचं कौतुक केलंय। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। हिंगोलीच्या शिरडशहापूर येथे वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पालकमंत्री नरहरी झिरवळ उपस्थित होते। येथील गावातील मंदिरासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांनी गावातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केलेली असली तरी यादी पालकमंत्र्यांकडे सादर केली। यादीतील कामांची संख्या आणि निधीची मागणी पाहून पालकमंत्र्यांनी मिश्किल अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे। आता पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणात अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आलाय। पालघर जिल्ह्यात पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक देखील करण्यात आलेली आहे। कोट्यवधी घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचंही बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन आहेत। ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे तिथे जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं उभारली आहेत। या घरांमध्ये आजपर्यंत कोणी राहायला आलेलं नाहीये वा अलीकडेच राहत असलेल्यांचं दाखवण्यात देखील आलंय।
अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत. सरकारने या घरांना प्रत्येकी 14 लाख रुपये प्रकल्प बाधित म्हणून दिले गेले असल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे. त्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना येथील निवासी घरांची कोणतीही शहानिशा न करता किंवा प्रकल्प बाधित म्हणून त्या घरांचं पुनर्वसन विभागाकडून कोणताही सर्वे न करता पुनर्वसन विभागाने त्यांना प्रत्येकी 14 लाखाची भरपाई रक्कम दिल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे. सिंधुदुर्गातील पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. या निमित्तानं आता स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. जिल्ह्यातल्या रोजगार निर्मितीच्या अनुषंगानं हा जहाज बांधणीचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचं आश्वासन यावेळेला मंत्री नितेश राणे यांनी दिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.